देशात बऱ्याचदा चर्चेत असणारं केरळ पुन्हा एकदा चर्चेत आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या मागील निवडणुकांच्या तुलनेत जिंकलेल्या एकूण जागांमध्ये वाढ करत भाजपनं तिरुअनंतपुरम या केरळच्या प्रमुख महानगरपालिकेमध्ये विजय मिळवून एक नवीन अध्याय रचलाय. गेला मोठा कालावधी केरळमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी झटणाऱ्या भाजपला या निकालाच्या माध्यमातून एक मोठं यश मिळालंय. नमस्कार, मी शशी. तुम्ही पाहताय TOD मराठी. केरळ हे भारताच्या दक्षिणेकडलं एक छोटंसं राज्य. गेल्या 2-3 दिवसांपासून हे राज्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे तेथे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. तसं पाहिलं तर भारतासारख्या खंडप्राय देशाला या निवडणुका काही नवीन नाहीत. तरीही केरळमधील एका महानगरपालिकेच्या विजयाबद्दल देशाचे प्रधानमंत्री स्वतः आवर्जून अभिनंदन करणारे ट्विट करतात. देशभरातली माध्यमे या विजयाची चर्चा करतात. वास्तवात संपूर्ण केरळमधील निकालाची जर चिकित्सा केली तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFनं या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्यात. केरळमधील कोल्लम, कोची, त्रिसूर आणि कन्नूर या 4 महानगरपालिका त्यांनी जिंकल्यात. डाव्या पक्षांच्या LDFनं कोझिकोड या एकमेव पालिकेमध्ये आपली सत्ता टिकवली आहे. तरीही चर्चा मात्र भाजपच्या तिरुअनंतपुरम या महानगरपालिकेतील विजयाची होतीये. याला कारण म्हणजे तब्बल 45 वर्ष या महानगरपालिकेमध्ये डाव्यांची सत्ता होती. भाजपनं केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जिंकलेल्या जागांमध्ये वाढ केली हे नक्कीच. मात्र रूढ अर्थानं इथे काँग्रेस जिंकली आहे. तरीही भाजपसाठी ही एक महानगरपालिका म्हणजे पुढच्या भविष्याची नांदी असणार आहे. ही महानगरपालिका तशी मागील पंचवार्षिक मध्ये देखील चर्चेचा विषय ठरलेली. त्याला कारण होतं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं आर्या राजेंद्रन या उच्च विद्याविभूषित तरुणीला या शहराचं महापौर केलं आणि ती तिरुअनंतपुरमच नव्हे तर देशातील सर्वात तरुण महापौर बनली. 30 ऑक्टोबर 1940 साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेमध्ये मागील जवळपास 45 वर्ष कम्युनिस्ट पक्ष बहुमतानं सत्तेत होता. भाजप मात्र नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 101 पैकी 50 जागा जिंकून स्पष्ट बहुमतानं या महानगरपालिकेत सत्तेत आलाय. तर मागील सत्ताधारी असणारी LDFची घसरण होऊन ते 29 जागांवर घसरलेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFला 19 जागा मिळाल्यात तर 2 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. एका जागेवरील निवडणूक ही उमेदवाराच्या मृत्यूमुळे पुढे ढकलली आहे. तसे पाहता भाजपसाठीचा हा विजय अगदीच सरप्राईजही नाहीये. कारण तिरुअनंतपुरम मधील महानगरपालिकेमध्ये मागील निवडणुकीत भाजपचं संख्याबळ होतं 35 तर आज ते 50 जागा मिळवत पूर्ण बहुमतानं सत्तेत आलेले आहेत. त्यामुळे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व हे पहिल्यापासूनच होतं. पण संघानं इथं रूट लेवलला मोठ्या प्रमाणात काम केलं हे नाकारता येत नाही. आत्ताचं मिळालेलं यश हे त्याचीच पावती आहे. या निवडणुकीदरम्यान भाजपनं त्यांच्या नेहमीच्या राजकीय जाहीरनाम्यांना बगल देत थोडेसे बदल स्वतःमध्ये केले. तिरुअनंतपुरम मध्ये जवळपास 68 ते 70% हिंदू आहेत, 13 ते 14% मुस्लिम आणि 16 ते 19% ख्रिश्चन आहेत. त्यामुळं हिंदुत्व ही गोष्ट रडारवर न आणता भाजपनं संपूर्ण केरळभर विकासाच्या आश्वासनांवर भर दिला. त्याकरता त्यांनी सगळीकडे आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला. प्रचारामध्ये प्रामुख्यानं जाहीरनाम्यांची पारंपरिक चौकट मोडत त्यांनी त्यालाही नवीन स्वरूप दिलं. जाहीरनामा देताना सलग एकाखाली एक आश्वासनं लिहिण्याऐवजी त्यांनी 7 ठळक रकान्यांचा वापर केला, ज्यामध्ये अग्रक्रमातील 7 मुद्दे लिहून त्यांनी तो जाहीरनामा प्रकाशित केला. हे 7 मुद्दे पुढील प्रमाणे: पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या 45 दिवसांत व्यापक शहर विकास आराखडा प्रकाशित केला जाईल. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक प्रशासन, कार्यक्षमता आणि पारदर्शकतेसाठी प्रशासन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा एकत्रित वापर करण्यावर भर देईल. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व विभागांच्या सेवा नागरिकांना सुलभतेनं मिळवून देण्यात येतील. वार्षिक अहवाल पद्धत: यामध्ये गेल्या 12 महिन्यात या स्थानिक स्वराज्य संस्थेनं काय काम केलं, कुठल्या कुठल्या योजना राबवल्यात आणि पुढील 12 महिन्यांमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय अजेंडा असणार आहे या सगळ्यांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेनं खर्च केलेल्या प्रत्येक रुपयांचा जाहीरपणे हिशोब दिला जाईल. प्रत्येक विभागात एक सामान्य सेवा केंद्र आणि एक प्राथमिक उपचार केंद्र चालू करण्यात येईल. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनांची 100% अंमलबजावणी करण्यात येईल. यासोबतच प्रामुख्यानं तिरुअनंतपुरम महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेत आली तर 2036च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भाजप तिरुअनंतपुरमला आयोजक म्हणूनही अग्रक्रमानं प्राधान्य देईल. महानगरपालिकेमध्ये सत्ता हाती आल्यानंतर 45 दिवसांच्या आत प्रशासन राजधानीच्या सर्वांगीण विकासासाठी एक योजना तयार करेल आणि त्याद्वारे
2030 पर्यंत तिरुवनंतपुरम हे देशातील 3 सर्वोत्तम शहरांपैकी एक शहर बनेल. तिरुवनंतपुरम किंवा एकंदर केरळ हे इतर किंवा खास करून उत्तर भारतापेक्षा सर्वार्थानं वेगळं आहे. तिथलं जीवनशैली, तिथलं शिक्षण, मानवी निर्देशांक हे भारतातील सर्वात आघाडीचे आहेत. त्यामुळे इथे हिंदू मुस्लिम चालणार नाही याची कल्पना भाजपला होती. नाही म्हणायला काही पदाधिकाऱ्यांनी शबरीमाला मंदिराचा वाद मांडण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला तितकंसं व्यापक स्वरूप त्यांनी आवर्जून दिलं नाही. तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आणखीन एक चेहरा प्रकर्षानं समोर आला. तो म्हणजे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार शशी थरूर, जे की तिथून 4 टर्म लोकसभेमध्ये काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतायत. मात्र गेल्या काही कालावधीमध्ये शशी थरूर यांची बहुतांश विधानं ही भाजपच्या बाजूने कौल देणारी होती. या निवडणुकीच्या निकालानंतरही काँग्रेसचे खासदार असणारे शशी थरूर यांनी काँग्रेसच्या एकंदर विजयाबाबत बोलण्याऐवजी तिरुवनंतपुरम मधील विजयाबाबत भाजपचं प्रथम अभिनंदन केलं. भाजपचा हा विजय पुढील वर्षी केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता भाजपसाठी पायघड्या घालणारा विजय आहे. याचा मोठ्या प्रमाणावर भाजपला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना भाजप या संधीचा पुरेपूर फायदा घेत विधानसभा निवडणुकीत उतरेल. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पटलावरील भाजपच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.